सणवाराला आवर्जून बनणारा आणि सगळ्यांची आवडीची ही खास कोथिंबीरची वडी. तर ही कोथिंबीरची वडी जी आहे ती आज सासूबाईंनी बनवलेली आहे. तर खूपच अप्रतिम ही रेसिपी झाली होती. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही आता मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. तर कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर जी आहे ते धुवून स्वच्छ आपल्याला अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचीच कोथिंबीर जी आहे ती तुम्हाला चिरून घ्यायची आहे. आता यात मी 4 मोठे चम्मच बेसनचं पीठ ॲड केले आहे. तर बेसनचे पीठ जे आहे त्यासोबत तुम्ही 1 चम्मच तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता. त्यामुळे आपले कोथिंबीरचे वडेसुद्धा एकदम कुरकुरीत होतात. आता यात आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. 1 छोटा चम्मच मी मीठ ॲड केलेलं आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. 1 चम्मच धनेपूड ॲड केले आहे. त्यानंतर 1 छोटा चम्मच गरम मसाला पावडर ॲड केलेली आहे. याच्याने छान टेस्ट येते आपल्या वड्यांना. त्यानंतर 1 छोटा चम्मच हळद ॲड केलेली आहे. आता आपल्याला यात हिंग टाकायचं आहे 1 छोटा चम्मच. आता ओवा जो आहे तो तुम्हाला हातावरती मळून टाकायचा आहे. त्याने फ्लेवर खूप छान येतो. आणि नंतर 1 चम्मच लाल तिखट ॲड केलेला आहे. त्यानंतर 1 चम्मच मोठा चम्मच इथे तीळ ॲड केलेले आहेत. इथे सफेद तीळ ॲड केलेले आहेत. तर आता हे सर्व जे मिश्रण आहे ते एकदा हाताने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून आपल्याला एक पीठ तयार करायचं आहे त्याचं. तर थोडा पाण्याचा वापर करायचा आहे. जास्त पीठ पातळसुद्धा नाही पाहिजे आणि जास्त घट्टसुद्धा नाही पाहिजे. तर असं मीडियम आपलं पीठ जे आहे ते आपलं मळून झालं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं पीठ जे आहे ते तुम्हाला मळायचं आहे. तुम्ही याचे रोलसुद्धा करू शकता किंवा चाळणीवर अशा प्रकारे थापूसुद्धा शकता. तर आपल्याला इथे चाळणीवरती सासूबाईंनी तेल लावून घेतलेलं आहे. तर आता तेल जे आहे ते आपण लावून घेणार आहोत पूर्ण चाळणीला. आणि त्यानंतर आपलं पीठ जे आहे वड्याचं ते अशा प्रकारे आपल्याला सर्व बाजूंनी नीट व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व बाजूंनी आपल्याला हाताने थापून थोडंसं दाब देऊन आपल्याला हे पीठ जे आहे ते अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे. आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे झाकून वाफ काढायची आहे. 10 ते 15 मिनटामध्ये आपले वडे जे आहेत ते शिजून रेडी होतात. तर 10-15 मिनटानंतर आपण बघूया की आपले वडे तयार झाले आहेत की नाही. तर वडे तयार झाल्यावरती त्यांना 10 मिनटं असंच सोडून द्यायचं आहे झाकून. त्यानंतर थंड होऊन तुम्हाला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या आकारामध्ये हवं त्या आकाराचे काप तुम्ही करू शकता. तर हे वडे जे आहेत ते असेच कापून तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये 2-4 दिवस आरामात हे वडे टिकतात. त्यानंतर तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा हे वडे करू शकता. तर अशा प्रकारचे जाडसर वडे जे आहेत ते तुम्हाला कापायचे आहेत. तर ते खायला खूप छान लागतात. आता इथे आम्ही शॅलो फ्राय करणार आहोत. तर इथे तेल जे आहे ते तापत ठेवलं आहे तव्यावरती. त्यानंतर एक एक करून आपल्याला वडे जे आहेत ते ठेवायचे आहेत आणि 2 ते 3 सेकंदानंतर आपल्याला हे वडे जे आहेत ते अलटपलट करून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मस्त असे खमंग असे हे कोथिंबीरचे वडे जे आहेत ते लागतात. एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही एकदा नक्की करून पहा ही रेसिपी. खूपच सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. तर जर तुम्ही अशीच ट्राय केली तर खूपच छान होईल तुमची रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करा. तर आता आमचे वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत. आता आम्ही एका टिश्यू पेपरवरती हे वडे काढून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे ही रेसिपी करून खा आणि भेटूया आपण पुढच्या एका अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त खा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.